आणि इथे आम्ही बसताय कुशात तुम्ही दरवाजे उघडून चालू करताय. आपण पेशंटला ट्रीटमेंट दिलेली आहे. पेशंटला ट्रीटमेंट करू. 1 तास का बरं तुमच्या ॲम्ब्युलन्स चालू केली नाही इथे? 1 तास दिली नाही इथे. आम्ही दिलेली होती 108 कोण म्हणते दिली? आम्ही होतो इथे. कोण आहे तिथे बोलायला वाटतं? कोणाला बोलायला? आमचं काम करण्यासाठी आयसीयू विभाग झालाच पाहिजे. वरंगाव येथे आयसीयू विभाग झालाच पाहिजे. वरंगाव येथे आयसीयू विभाग झालाच पाहिजे. वरंगाव येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळालाच पाहिजे. वरंगाव येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळालाच पाहिजे. असं कसं देणार नाही? असं कसं देणार नाही? अरे रुग्णाच्या जीवावर उठणारा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचा आता म्हणणे मी दिले घे ना. कायमस्वरूपी डॉक्टर वनगावचे कायमस्वरूपी डॉक्टर आयसीयू सुविधा आयसीयू सुविधा आयसीयू सुविधा कायमस्वरूपी डॉक्टर कायमस्वरूपी डॉक्टर 108 रुग्णवाहिका सुविधा 108 रुग्णवाहिका सेविका झालीच पाहिजे. हाय 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 वैद्यकीय अधिकारी अधिकारी आयला साहेब आयला साहेब आयला साहेब आयला साहेब अरे वरंगाव ग्रामीण रुग्णालयात आयसीयू विभाग वरंगाव ग्रामीण रुग्णालयात आयसीयू विभाग वरंगाव ग्रामीण रुग्णालयात आयसीयू विभाग बोलला आम्ही तो जुना फक्त आम्हाला तेवढी एक पाहिजे की 108 ची गाडी जी आहे अरे आयसीयू सुविधा हॅलो आम्ही त्याला सांगितलं आता त्याला विचारला होईल ना 108च्या डॉक्टरांना समजा मी त्यांच्या इंचार्जला फोन केला. डॉक्टर 2 टायमाचे डॉक्टर आहे आता फक्त डॉक्टर डॉक्टर नर्सिंग डॉक्टर बोला ड्युटी कोणाची होती रे कसं काय तरी ट्रीटमेंट दिला तर सस्पेंड करा. ज्यांनी सोबत गाडी तुम्ही डॉक्टर साठी थांबवली आम्हाला सांगितलं सरांना सांगतो मी की गाडी काढू शकत नाही डॉक्टर उपाध्यक्ष
गाडी पण इथं होती, ड्रायव्हर पण तयार होता, त्यांनी डॉक्टरला आम्हाला गाडी दिली नाही. जैन डॉक्टरवर कारवाई करा. जैन डॉक्टरवर कारवाई करा. काय विषय होता या ठिकाणी तुम्ही आंदोलनाला बसले आहेत? वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य प्रशासनाच्या विरोधात तुम्ही जोरदार घोषणाबाजी करता आहात सर. मी इथे वरंगावकरांनी इथे आंदोलन इथे सुरू केल्याची माहिती मला मिळाली. मी इथे परिस्थिती स्फोट होऊ नये म्हणून या ठिकाणी इथे दाखल झालो. गावाचा नगराध्यक्ष नात्याने कालच्या दिवशी आमच्या नगरसेवक नानाभाऊ चौधरी यांचे नातेवाईक सतीश भाऊ बावस्कर यांचं अपघाती दुःखद निधन झालं. अत्यंत वाईट वाटते मनाला की इथे आणल्यानंतर 108ची रुग्णवाहिका इथे उपलब्ध होती, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या रुग्णवाहिका देण्यास 1 तास टाळाटाळ केला. म्हणून त्या सतीश बावस्कर याचा इथे दुर्दैवी मृत्यू इथे झालेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार जे आरोग्य प्रशासन त्या माध्यमातून याच्यामध्ये आहे. आमच्या समोर मनुष्य मरतोय, आमच्या समोर त्याचा जीव जातोय, यासारखं दुर्दैव कोणत्याच प्रकारचं नाही. आणि इथे वैद्यकीय अधिकारी सहित कोणताही अधिकारी इथे उपस्थित नव्हता. फक्त एक ते अधिकारी याच्यात होते आणि कंपाऊंडर होते. म्हणजे याच्यासाठी दवाखाना सुरू केला आहे का? इथे हायवेवरचा गाव आहे, 28 खेडे लागून आहे. वरंगाव शहर 60,000 लोकसंख्येचा गाव आहे. इथे आमचा एक रितेश धनगर नावाचा एक कार्यकर्ता होता. याच्यासह अनेक लोक हे हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावत आहे. त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आहे, त्यांना व्हेंटिलेटर इथे नाही आहे, त्यांना ICU मदत कक्ष त्या माध्यमातून हिच्यात नाही आहे. मग काय इथं शोभेची इमारत आहे काय? हिच्यात जर कधी या ग्रामीण रुग्णालयामध्ये जर कधी तुम्ही जर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ण स्टॉप भरत नसले तर यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे. अशा स्वरूपाची मागणी त्या माध्यमातून आम्ही करतोय. आता आम्ही त्या थांबणार नाही आहे. हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आम्ही पेटवलेलं आहे. या हिच्यामध्ये आता जो मयत झालेला आहे सतीश बाविस्कर याचा मृतदेह सुद्धा आम्ही इथे आणू. जिथपर्यंत या लोकांना या वरंगावकरांना न्याय मिळत नाही तिथपर्यंत आम्ही त्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते सकाळच्या 8 वाजेपासून इथे सुरू केलेलं आहे. आणि याची सिव्हिल सर्जनांनी दखल घ्या. या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणत्याही परिस्थितीत ICU अतिदक्षता विभाग सुरू करा. या ग्रामीण रुग्णालयात जे रिक्त पद आहे ते पदावर आहे. इथे का तुम्ही भजे तळायला आले का पदावर बसायला? त्याकरता जिल्हा शल्य चिकित्सकांना सुद्धा इथे आम्ही यांचा निषेध करतो या भूमिकेचा. 108 रुग्णवाहिका देता आणि तुम्ही तुमच्या बापाची रुग्णवाहिका आहे का? ते सरकारची रुग्णवाहिका आहे. त्या रुग्णवाहिका अभावी हा माणूस मेला आहे. याच्यासह अनेक या वरंगाव शहरातल्या परिसरातले लोक मरताय. याला जबाबदार आहे जिल्हा आरोग्य प्रशासन जे आहे, सामान्य रुग्णालय जे आहे आपलं जिल्हा शल्य चिकित्सक हे सर्व जबाबदार आहे. यांच्यावर आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय, यांच्यावर त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. कार्यवाही जर कधी नाही झाली तर आम्ही जे वरंगावकर जे आहे, आता आमचे सन्माननीय नगरसेवक इथे आहे, नानाभाऊ चौधरी आसपास आहे, इरफान भाई आहे, त्यानंतर आमचे वकील साहेब जंजाळे वकील आहे, मुस्लिम भाई अन्सार आहे, बळीराम दादा सोनारे, शामराव भाऊ आहे, सुनील भाऊ आहे, त्यानंतर युवराज भाऊ आहे, मिलिंद भाऊ आहे, योगेश भाऊ माळी आहे, शंकर अण्णा आहे, डॉक्टर सादिक साहेब आहे, नत्तू भाऊ पवार आहे, रॉक भाऊ आहे, इथेच चौधरी आहे. आम्ही सर्वांना मागणी करतोय की हा जो रुग्ण मेला आहे या रुग्णाच्या हिच्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्हाला का यात जबाबदार धरण्यात येऊ नये? जर कधी अशा प्रकारचं जर कधी इथे जर कधी मौत जर कधी होत असेल, रुग्णांना जर कधी ऑक्सिजन जर कधी मिळत नसेल तर काय फायद्याचं हे ग्रामीण रुग्णालय? 108 रुग्णवाहिका जी आहे ते तिथे उभी होती दिवसभर. 1 तास जर कधी पहिली जर कधी मिळाली असती तर मला असं वाटते सतीश बावस्कर या तरुणाचा अंत झाला नसता, दुर्दैवी मृत्यू झाला नसता. याला जबाबदार जे असतील याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जिथपर्यंत या वरंगाव ग्रामीण रुग्णालयात ICU विभाग सुरू होत नाही तिथपर्यंत हे आंदोलन जे आहे ते आंदोलन अधिक आम्ही त्या माध्यमातून खालच्या स्तरावर या जमीन स्तरावर त्या माध्यमातून नेल्याशिवाय त्या माध्यमातीच्यात राहणार नाही आहे. वाईट वाटते की लोक मारताय. आता मी तुम्हाला सांगलं की ॲटॅकनं तो आमचा रितेश धनगर वारला, त्याच्यानंतर एक फुलगावचा एक वारला, त्यानंतर गावातला एक इमलीवाड्यातला मनुष्य त्याला अटॅक आला, ऑक्सिजन नाही मिळाला, चालला गेला. म्हणजे एवढं मोठा 60,000 लोकसंख्येचं गाव आहे, 34 खेडे लागू त्या माध्यमातून हिच्यामध्ये आहे. तरी जर का वैद्यकीय सेवा जर कधी तुम्ही इथं पुरत नसेल तर याचा आम्ही निषेध त्या माध्यमातून करतो. आणि आता हे आंदोलन जे आहे ते सिव्हिल सर्जनच्या कार्यालयावर मोठा मोर्चा त्या माध्यमातून आम्ही नेल्याशिवाय तिच्यात राहणार नाही आहे. या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे. आम्ही आंदोलन काल
काल ॲक्सिडेंटमध्ये आमचा एक मृत्यू झालेला होता. इथे आमचे अध्यक्ष होते, मिलिंद भाऊ होते, सर्व होते की ते गाडी जर मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता. कारण इथं डॉक्टर नाही, इथं कोणीच नाही आहे, काही सुविधा नाही. मग आणि काय करायचं, एवढा दवाखाना बांधून ठेवला, हा काय कामाचा? आधी मेन डॉक्टर आहे त्यांनी. आज तो जीव गेला म्हणजे एकच नाही, नेहमी हेच आहे कारण. गाडी उभी असताना गाडी मिळाली नाही. माणसं त्याचे आमचे नगर अध्यक्ष एवढे त्याचे हे करत होते की बुवा तुम्ही आम्हाला गाडी द्या निदान. हा तो माणूस आमच्या स्वतः आमच्या सामने डोळे लावतोय तर तो आमचा आत्मा काय काय केला असेल. जर गाडी आम्हाला भेटली असते आज त्याचा जीव वाचला असता. आज तो दगाला त्यासाठी आम्ही इथं आंदोलन करतोय. डॉक्टरला बोलतो पण डॉक्टर इथं येता नाही आहे, आडी भरती नाही आहे. कोण आडी 2-3 जण राहता, मेन डॉक्टर नाही आडी. यासाठी आमचं हे आंदोलन आहे. जर नाही भरणी झाली तर आम्ही इथं आंदोलन करणार आहे आणि उठणार नाही आहे. धन्यवाद. या ठिकाणी भाजपच्या वतीने सर्व नगरसेवक नगराध्यक्षा वतीनं आंदोलन करण्यात आलं. काय प्रतिक्रिया आहे सर तुमची? काल संध्याकाळी 6:15च्या सुमारास मोटार अपघातामध्ये पेशंट गंभीर अवस्थेत आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे आमच्याकडे दाखल झाला. त्याला प्रायमरी ट्रीटमेंट देऊन व ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून आम्ही पुढे संदर्भित करण्यात आलं. परंतु 108ची गाडी उपलब्ध असताना डॉक्टराबावी ती देण्यास 108च्या प्रशासनाने आम्हाला मज्जाव केला. आम्ही त्यांना विनंती केली असता त्याच्यामध्ये एक 25 मिनिटे ते अर्धा तासपर्यंत गाडी उपलब्ध नसल्याकारणाने रुग्णांचा नातेवाईकांचा संताप व्यक्त झाला. शेवटी आम्ही डॉक्टर उपलब्ध करून अर्धा-पाऊण तासाने आम्ही त्या पेशंटला ऑक्सिजनसहित संदर्भित केले, 108च्याच गाडीत संदर्भित केले आणि पुढील उपचारासाठी पाठवले. दुर्दैवाने पुढील उपचार करत असताना पेशंट दगावला. त्याबद्दल ग्रामीण रुग्णालय वरणगाव व आम्ही सर्व कर्मचारी शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करीत आहोत. त्यामुळेच आज आंदोलन होतं सर. आज जे आंदोलन होतं आहे त्यांची अपेक्षा आहे की 108 ॲम्ब्युलन्स आपल्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असताना देखील रुग्णाला तात्काळ का उपलब्ध करण्यात आले नाही. तर त्याचं स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की 108च्या इन्चार्ज आणि वडील टीमला आम्ही त्याबद्दल वारंवार सूचना केलेल्या आहेत आणि आता त्यांना गंभीर दखल घेण्यासाठी आम्ही त्यांना आणि माननीय सिव्हिल सर्जन साहेब यांनासुद्धा कळविण्यात आलेले आहेत. आणि यापुढे अशी कोणतीही घटना होऊ नये यासाठी त्यांनी नियम बदलावेत 108चे हे आम्ही त्यांना तातडीने आदेशित करत आहोत आणि सरांना आदेशित करावे असं सिव्हिल सर्जन साहेब यांना विनंती करत आहोत.